सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे साहित्य विवाद या यूट्यूब चॅनलवर। आणि आपण जवळजवळ आता वन वर्ड सबस्टिट्यूशनची एक सिरीजच कंप्लीट केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता। कदाचित हा या सिरीजचा शेवटचा भाग असू शकतो। तर याच्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की आपण फक्त जे PYQ आहेत ते PYQ एक्झाममध्ये विचारले गेलेले त्या पद्धतीने त्याची एक सिरीज घ्यावी, तर ते सुद्धा आपण घेऊ। आणि आता आपल्याला मराठी ग्रामरचे लेक्चर घ्यायचे आहे, समोर आपल्याला MPSCचे पण लेक्चर घ्यायचे आहेत, वेगवेगळे सब्जेक्टचे आहेत ते लेक्चर घ्यायचे आहेत। तर तुम्हाला कुठल्या सब्जेक्टचे लेक्चर हवे आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आपण ते घेण्याचा प्रयत्न करू। तुम्ही कुठलाही विषय सांगा, मी बिंदासपणे शिकवू शकते। तर आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर टाकल्या गेलेल्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील। तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा। तर चला सुरुवात करूया मग आपल्या भागाला। आजच्या भागामध्ये आपण जसे घेत आलो आहे तसेच वन वर्ड सबस्टिट्यूशन घेणार आहोत। तर यामध्ये आपला पहिला शब्द आहे आजचा गुप्तचर। आता गुप्तचर म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता अ सिक्रेट एजंट ऑर एम्प्लॉय टू वॉच अदर स्पाय। स्पाय हा शब्द आला आहे, त्याला आपण हेरगिरी करणे किंवा लक्ष ठेवणे किंवा त्याच्यावर पाहणे, त्याला असं म्हणू शकता। अ सिक्रेट एजंट, सिक्रेटमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिक्रेट म्हणजे काय होते। तर आणि एम्प्लॉय टू वॉच अदर्स, एम्प्लॉय ज्याला पैसे देऊन दुसऱ्यावर नजर ठेवण्यासाठी नेमलेला गुप्तचर। पैसे दिलेले आहेत त्याच्यासाठी, तो मनाने नाही म्हणजे स्वमताने नाही काम करत आहे, तर तो कसा आहे अ सिक्रेट एजंट एम्प्लॉय टू वॉच अदर स्पाय। तर त्याला आपण काय म्हणतो, पैसे देऊन दुसऱ्यावर नजर ठेवण्यासाठी नेमलेला गुप्तचर। आता हा शब्द परत त्याला स्ट्राईक इथे लिहिलेला आहे, तर एकदा डेफिनेशन पाहून घ्या। तर अ पर्सन हू कॅन इंड्युअर पेन और हार्डशिप विदाउट शोविंग देअर फिलिंग्स और कंप्लेनिंग। स्ट्राईक हा शब्द आता पाठच झालेला असेल की असा व्यक्ती की ज्याला काहीच फरक पडत नाही, दुःख असो का सुख असो, तो उदासीन असतो, तो कोणत्याच प्रकारचे चेहऱ्यावर हावभाव एक्सप्रेशन किंवा त्याला दुःख झालेलं आहे किंवा सुख झालेलं आहे काहीच व्यक्त करत नाही, एक्सप्रेस करत नाही, असा माणूस म्हणजे काय स्ट्राईक, उदासीन। हा शब्द खूप वेळा विचारला आहे, 3-4 वेळा विचारलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने विचारला आहे, म्हणून इथे वेगवेगळ्या पद्धतीने मी लिहिलेला आहे। आता पुढचा शब्द आहे स्पेक्टॅटर्स, त्याला आपण प्रेक्षक असं म्हणतो। पीपल हू वॉच अ मॅच और शो आर कॉल्ड ॲज स्पेक्टॅटर्स। प्रेक्षक असे लोक की जे मॅच बघत असतील किंवा कोणता शो बघत असतील ते काय झाले तर प्रेक्षक झाले ना, बघणारे कोण स्पेक्टॅटर्स, प्रेक्षक होतील। पुढचा शब्द आहे सॅवेज। सॅवेज म्हणजे जंगली। जंगलीत आता हे सगळ्यांना माहिती आहे की फायर्स म्हणू शकता तुम्ही, वायलेंट म्हणू शकता किंवा अनकंट्रोल। एखादा व्यक्ती जंगली असतो त्याला म्हणतात सॅवेज, जंगली। म्हणजे प्राणी तर जंगली आहेतच, पण माणूस प्राणी पण जंगलीच असतो, तर त्याला आपण वायलेंट किंवा अनकंट्रोल असं म्हणतो, त्याला आपण शब्द म्हणतो सॅवेज। सॅवेज म्हणजे जंगली। पुढचा शब्द आहे सोनॅटोरियम म्हणजे आरोग्य आश्रम असं म्हणू शकता। अँड इस्टॅब्लिशमेंट फॉर द मेडिकल ट्रीटमेंट ऑफ पीपल हू आर कॉन्व्हलेसिंग ऑर हॅव अ क्रोनिक इलनेस, त्याला तुम्ही काय म्हणता सोनॅटोरियम म्हणजे आरोग्य आश्रम। आणि इस्टॅब्लिशमेंट फॉर द मेडिकल ट्रीटमेंट, आता इथे काय सांगितलं आहे की इस्टॅब्लिशमेंट केलं आहे कशासाठी, मेडिकल ट्रीटमेंटसाठी लोकांच्या, पण कशासाठी, त्यांना हू आर कॉन्व्हलेसिंग ऑर हॅव अ क्रोनिक इलनेस, ज्यांना असं दुःख झालेलं आहे बिचाऱ्यांना, त्यांच्यासाठी एक दवाखाना टाकला आहे असं म्हणू शकता तुम्ही, किंवा आरोग्य आश्रम टाकला आहे, त्याला आपण सोनॅटोरियम असं म्हणतो। त्यांचे दुःख कमी करण्यासाठी, त्यांच्या क्रोनिक डिसीजमध्ये दोघे आजार झालेले त्या आजारावर म्हणजे उपचार करण्यासाठी, तर त्याला आपण काय म्हणू शकतो आरोग्य आश्रम। पुढचा शब्द आहे स्केप्टिसिझम म्हणजे अविश्वास। बिलीव्स म्हणजे विश्वास, श्रद्धा असं म्हणू शकता। इथं काय आहे विरुद्धार्थी शब्द बिलीव्सच्या, काय स्केप्टिसिझम। स्केप्टिसिझम म्हणजे अ स्केप्टिकल ॲटिट्यूड डाऊट्स ॲज टू दी ट्रूथ ऑफ समथिंग। एखाद्याविषयी अविश्वासाची भावना असणे किंवा त्याच्याविषयी डाऊट असणे, तर तुम्ही त्याला असं म्हणू शकता अविश्वास। एखाद्याच्या मनामध्ये अशा शंका उत्पन्न झाल्या की मग समजून चालायचं, त्याला आपण काय म्हणतो स्केप्टिसिझम। स्केप्टिसिझम म्हणजे अविश्वास। 3-4 वेळा विचारते म्हणजे हा शब्द पाठात होऊन जाते। स्केप्टिसिझम म्हणजे अविश्वास, ठीक आहे। टर्न कोट, दलबदलू, आता हे तर आपल्याला माहितीच आहे। टर्न कोट म्हणजे आपल्या राजकारणामध्ये आपण तर खूप बघितलेलेच आहे दलबदलू,
जिकडे फायदा झाला तिकडे दल बदलू, असे राजकारणी आहेत. असो, अ पर्सन हू चेंजेस हिज पार्टी ऑर प्रिन्सिपल, जो स्वतःची पार्टीसुद्धा बदलते, एक तर त्याचे स्वतःचे प्रिन्सिपलसुद्धा बदलतात. म्हणजे सत्तेसाठी आम्ही काहीही करू शकतो, त्याला आपण टर्न कोट असं म्हणतो, दल बदलू. आता लक्षात ठेवा, एखाद्यानं असं दल बदलला किंवा आपल्याला माहीत असते अरे आता तर हा बोलला, आता याच्यानंतर हा बोलत आहे, म्हणजे बोलते काय करते काय आणि आपले स्वतःचे शब्द बदलते, त्याला तुम्ही असं टर्न कोट असे म्हणू शकता, दल बदलू. अ पर्सन हू चेंजेस हिज पार्टी, त्याची पार्टी तर चेंज करणार आहे पण त्याचे प्रिन्सिपलसुद्धा तो बदलणार आहे. संत तुकाराम महाराजांचा एक म्हणजे वाणी आहे त्यांची की बोले तेसा चाले त्याची वंदावी पावले. जो बोलते तसा तो करून दाखवत असेल तर त्याची पावले वंदावीत. पण इथे पावले वंदवण्यात तर खूप दूरची गोष्ट आहे, बोललं तसं चालतच कोणी नाही आहे. तर आपण त्याच्या विरुद्ध हा शब्द आहे टर्न कोट, दल बदलू. ठीक आहे. टर्न, आता हा शब्द खूप सोपा आहे. टर्न कोट, टर्न म्हणजे बदलून जाणे. पुढचा शब्द आहे ट्रान्सपरंट. आता मी तुम्हाला हे दोन्ही शब्द सांगितले होते, ट्रान्सपरंट आणि ओपॅक्यू, हे दोन्ही शब्द आलेले आहे. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक होते आणि ओपॅक्यू म्हणजे त्याच्या विरुद्ध अपारदर्शक. पारदर्शकमध्ये असं लक्षात ठेवायचं की सबस्टंट कॅपेबल ऑफ बीइंग सीन थ्रू, ज्याच्यातून तुम्हाला दिसू शकते दुसरं म्हणजे समोरचं दिसू शकते. किंवा पारदर्शक, आता हा शब्द जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही, ज्याच्यातून तुम्हाला स्पष्ट दिसू शकते असं जे काही असेल ते पारदर्शक. आणि ज्याच्यातून स्पष्ट एखादी गोष्ट दिसू शकत नाही ते अपारदर्शक, ओपॅक्यू. ओके. आता टिटो टेलर हा शब्द आलेला आहे आणि बऱ्याच सरळ सेवा एक्झाममध्ये सुद्धा हा विचारण्यात आलेला आहे. आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये हा कवर केलेला आहे. शॉर्ट व्हिडिओबद्दल सांगायचं झालं तर दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो, त्यामध्ये आपण व्होकॅब्युलरी कंप्लीट करत आहोत. आता वन वर्ड सबस्टिट्यूशनसोबत मी त्यामध्ये सिनोनॉम्स, अँटोनॉम्स आणि एक एक्झाम्पल मराठीमधून सुद्धा आणि इंग्लिशमधून सुद्धा अपलोड करते, जेणेकरून आपले बाकीचे सुद्धा शब्द पाठ होतील, आपलं इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि डेली इंग्लिश व्होकॅब्युलरी जे आहे ते सुद्धा वाढेल आणि आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल. तर दररोज संध्याकाळी 7 वाजता नक्की बघा. झाली इथे ॲडव्हर्टाईज. आता आपण पुढचा शब्द घेऊ, टिटो टेलर. म्हणजे हा शब्द वन हू ॲबस्टेन फ्रॉम टॉक्सिकंट्स, जे काही आता दारू न घेणार आहेत आपल्याला माहितीच आहे की टिटो टेलर असं म्हणतात. किंवा आणखी मद्य जे असतं ते न घेणारा तो असतो ना, तो टिटो टेलर असतो. म्हणजे टिटो टेलर हा माणूस कसा असणार आहे, चांगला असणार आहे, म्हणून लक्षात ठेवा टिटो टेलर. ओके, म्हणून तुम्ही त्याला म्हणू शकता. पुढचा आहे थेइस्ट, म्हणजे आस्तिक, वन हू बिलीव्ज इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. आता नास्तिकवाद आपल्याला पाहायला मिळतो, आस्तिकवाद आपल्याला पाहायला मिळतो. आस्तिक म्हणजे काय की ज्याची देवावर श्रद्धा आहे तो, आणि नास्तिक म्हणजे काय, ज्याच्या देवावर श्रद्धाच नाही. आता लोकांची देव म्हणजे काय ही सुद्धा व्याख्या खूप संकुचित आहे. आता तसं बघितलं तर सर्व साधू संत आहेत किंवा प्रत्येक स्तुती आहे, शिवस्तुती आहे किंवा स्वर्णमाला स्तुती आहे किंवा बाकीच्या सुद्धा स्तुती आहेत. म्हणजे इनसेन्स मी जे काही वाचलं आहे किंवा माझ्या वाचण्यात जे आलं आहे, स्वामी विवेकानंदसुद्धा म्हणतात जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही, तुमचं स्वतःचं अंतर्ज्ञान तुम्ही तपासत नाही, तुम्ही तोपर्यंत, आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही, असं स्वामी विवेकानंदांचं म्हणणं होतं. आणि बरेच साधू संत झालेले आहेत, त्यांचंसुद्धा असंच म्हणणं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी खूप ओव्या म्हटल्या आहेत, त्यातही त्यांनी म्हटलं अवघा देह हरीचे मंदिरं वगैरे. सगळ्यांनी म्हटलं आहे की तुमच्या अंतरात्म्यात तुमचा देव शोधा, आणि जर तुम्ही अंतरात्म्यात तुमच्या इंद्रियांवर आणि सगळ्या गोष्टींवर, इच्छा वगैरे सगळ्या गोष्टींवर तुम्ही जर काय मिळवत असाल, विजय मिळवत असाल, तर तुम्हाला देवत्वाला प्राप्त झाले असं तुम्ही म्हणू शकता. परंतु इथे आता देवाची व्याख्याच खूप वेगळी आहे. तुम्ही मूर्तीला देव मानून ठेवला आहे असं होते की वन हू बिलीव्ज इन एक्झिस्टन्स ऑफ गॉड, त्याला आपण काय म्हणतो, थेइस्ट म्हणजे आस्तिक असं म्हणतो. आणि जो देवाचं अस्तित्व आहेच नाही, म्हणजे नाहीच आहे असं म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, थेइस्ट. आता हे दोन्ही आहे, आस्तिक आणि नास्तिक, तर हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा. थेइस्ट म्हणजे काय होते, आस्तिक होते, म्हणून लक्षात ठेवा. हे दोन्ही शब्द विचारण्यात आलेले आहे. पुढचा शब्द आहे इंटेलिजिबल, पुढचा शब्द आहे टँजिबल. टँजिबल म्हणजे स्पर्शज्ञेय, परसेप्टिबल बाय टच, डेसिमेट, क्लिअर अँड इंटेलिजिबल. तर इथे गोष्ट लक्षात घ्या, इथे परसेप्शन हा शब्द आलेला आहे. परसेप्शन म्हणजे तुम्ही आकलन शक्ती किंवा आकलन क्षमता असं म्हणू शकता. इंटेलिजिबल म्हणजे तुम्ही इंटेलिजिबल, आता हे तर माहितीच आहे की बुद्धिमत्ता असलेला, तर असं तुम्ही म्हणू शकता. तर
तर आपण परसेप्टिबल म्हणजे तुम्हाला समजलं, समज आहे, आकलन क्षमता आहे, आकलन कौशल्य आहे, त्याला आपण परसेप्टिबल असं म्हणतो. की असं काही जे टचमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्याला आकलन होत असेल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी समजत असेल, म्हणजे बुद्धिमत्ता काहीतरी जाणवत असेल, तर आपण काय म्हणतो टँजिबल. त्याला म्हणजे काय स्पर्शज्ञ आहे असं, म्हणजे स्पर्शातूनच समजते, बापरे हा स्पर्श कशाचा आहे हा, असं तुम्ही म्हणू शकता. आता समोरचा शब्द आहे क्षणभंगूर, म्हणजेच काय ट्रान्सियंट म्हणू शकता तुम्ही. ट्रान्सियंट म्हणजेच काय लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट वाईल. क्षणभंगूर आहे, फक्त काही क्षणांसाठी होतं. लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट वाईल, तुम्ही त्याला काय म्हणता ट्रान्सियंट असं म्हणू शकता. आता पुढचा शब्द आहे स्ट्रेस पॅसर. हा शब्द आहे पुढचा, म्हणजे तुम्ही बेकायदा घुसणारा असा म्हणू शकता तुम्ही. वन हू गोज थ्रू विदाऊट परमिशन. त्याला आपण काय म्हणतो स्ट्रेस पॅसर. परमिशन नाही घेता डायरेक्ट गेला त्याला, की एखाद्या याच्यात घुसला, त्याला आपण काय म्हणतो ट्रेस पॅसर. ओके, ट्रेस पॅसर. पुढचा शब्द आहे युज्युअर किंवा युजर असा शब्द आहे. वन हू लेंड्स मनी ॲट एक्झॉर्बिटंट इंटरेस्ट. असा एखादा सावकार असतो की तो खूप व्याज लावतो एखाद्या पैशांवर, खूप कर्ज, म्हणजे एखाद्या कर्जावर खूप जास्त व्याज लावत असेल, तर आपण म्हणतो की युशुरर असं म्हणतो. वन हू लेंड्स मनी ॲट एक्झॉर्बिटंट इंटरेस्ट, खूप जास्त इंटरेस्टने लावत असेल तर त्याला आपण म्हणतो युशुरर. आता पुढचा शब्द आहे वेटरन म्हणजेच होते अनुभवी व्यक्ती. अ पर्सन विथ अ लॉंग एक्सपिरियन्स इन एनी ऑक्युपेशन. कुठलाही ऑक्युपेशन असू दे, त्याच्यामध्ये त्याला खूप जास्त एक्सपिरियन्स असेल तर त्याला आपण काय म्हणू वेटरन. शक्यतो जे काही म्हातारे असतात त्यांना जास्त अनुभव असते असं म्हणतात. पण आचार्य चाणक्य यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, ती मी तुम्हाला सांगते, की आयुष्य खूप छोटं आहे आणि या आयुष्यामध्ये तुम्ही जर स्वतःच अनुभव घेत राहाल तर तुम्ही पूर्ण अनुभव घेऊ शकत नाही. म्हणून दुसऱ्याचे जे अनुभव आहेत ते तुम्ही शिका आणि त्यातून पुढे जा, असं आचार्य चाणक्य म्हणत होते. म्हणजे त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण हे आयुष्य खूप कमी आहे. जर आपण सर्व अनुभव घेतो म्हटलं तर आयुष्य पुरेसं नाही आहे. म्हणून दुसऱ्यांच्या अनुभवातून शिका, चुका लक्षात घ्या, समोर जा आणि खूप खूप मोठे व्हा. तर इथे आता आपला शब्द इथे झाला वेटरन म्हणजे अनुभवी. अ पर्सन विथ अ लॉंग एक्सपिरियन्स इन एनी ऑक्युपेशन, तो मी त्याला वेटरन अनुभवी असं म्हणू शकता. पुढचा शब्द आहे कौमार्य. कौमार्य म्हणजेच काय होतं, अ स्टेट ऑफ कम्प्लीट कॉन्टिन्युअन्स ऑन द पॅन ऑफ वुमन. म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकता वर्जिनिटी किंवा कौमार्य म्हणू शकता. तर आता वर्जिनिटी म्हणजे काय, हा शब्द सगळ्यांना माहितीच असेल, की तुम्ही त्याला काय म्हणू शकता, म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकता, त्याची डेफिनेशन होईल द स्टेट ऑफ नेवर हॅव्हिंग हॅड अ सेक्सुअल इंटरकोर्स. आणि ती वर्जिनिटी टेस्ट वगैरे आपल्याला माहिती असेल, या सगळ्या गोष्टी आपण त्यावरून हा शब्द लक्षात ठेवू शकतो. हा शब्द पण आलेला आहे म्हणून लक्षात ठेवा. तर पुढचा शब्द आहे वॉलंटरी म्हणजे ऐच्छिक म्हणजे ऑफ वन्स ओन फ्री विल, त्याला वॉलंटरी असं म्हणू शकतो. ऐच्छिक आहे, एखादी गोष्ट जर तुमच्या इच्छेनुसार करायची असेल तर त्याला वॉलंटरी असं म्हणतो. म्हणजे दोन प्रकारचे सहभाग असतात, एक तर वॉलंटरी आणि दुसरा जो असतो तो असतो जबरदस्तीचा. जबरदस्तीच म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, मॅन्डेटरी म्हणू शकता, की जे करणं तुम्हाला भागच आहे. आणि वॉलंटरी म्हणजे ऐच्छिक आहे, तुम्ही करा किंवा नाही करा, ते तुमच्यावर आहे, म्हणून त्याला आपण ऐच्छिक म्हणतो. पुढचा शब्द आहे वर्सटाईल इन नेचर. आपण असं म्हणतो वन हू पासेस सेव्हरल टॅलेंट ऑर गिफ्ट्स. ज्याला खूप सारं टॅलेंट आहे, तुम्ही त्याला वर्सटाईल इन नेचर असं म्हणू शकता, की ज्याच्याकडे खूप साऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता, वर्सटाईल इन नेचर. जसं एक्झाम्पल, आता बेस्ट एक्झाम्पल आत्ताच्या काळामध्ये कम्प्युटर म्हणू शकता तुम्ही, ते वर्सटाईल इन नेचर आहेत. त्याला सगळे कामं येतात, त्याला सगळ्या गोष्टी बनवता येतात. वर्सटाईल इन नेचर, अष्टपैलू व्यक्तिमत्व. तर असे लोकंसुद्धा असतात की त्यांना वक्तृत्व कला येते, त्यांना चित्रकला पण येते, त्यांना बोलण्याची सगळ्या गोष्टी बुद्धिमत्तेत म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे लोकंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याला आपण वर्सटाईल इन नेचर असं म्हणतो.
पुढचा शब्द आहे वर्डिक्ट. वर्डिक्ट म्हणजे निवाडा किंवा अधिमत तुम्ही म्हणू शकता. द ऑफिशियल डिसिजन मेड बाय अ ज्युरी इन अ कोर्ट ऑफ लॉ, त्याला आपण म्हणतो वर्डिक्ट. वर्डिक्ट म्हणजे निवाडा किंवा अधिमत. आता हे तुम्हाला माहीत आहे. पुढचा शब्द व्हेजिटेरियन. हा सुद्धा शब्द सोपा आहे. शाकाहारी. वन हू इट्स ओनली व्हेजिटेबल फूड, तुम्ही त्याला काय म्हणू शकता, शाकाहारी. ओके. वर्डिक्ट झाला म्हणून जे लक्षात ठेवा, निवाडा, अधिमत. द ऑफिशियल डिसिजन मेड बाय अ ज्युरी इन अ कोर्ट ऑफ लॉ, त्याला वर्डिक्ट असं म्हणतात, निवाडा असे म्हणतात. शाकाहारी झाला. आता लक्षाधीश. अ मिलिनियर, अ पर्सन हू इज व्हेरी रिच. लक्षाधीश असे बरेचसे आता भारतामध्ये लक्षाधीश लोक आपल्याला पाहायला मिळतात. तर भारतातला सगळ्यात श्रीमंत सध्याच्या 2025मध्ये कोण आहे, कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. लक्षाधीश महिला पण सांगा आणि पुरुष पण सांगा. तर पुढचा शब्द आहे झेनोफोबिया. परदेशी व्यक्तीचा तिरस्कार करणारा. अनरिझनेबल डिसलाईक फॉर फॉरेन पीपल कस्टम. आम्हाला परदेशी पाश्चात्य लोकांचे विचार आवडत नाही म्हणून आम्ही त्यांना डिसलाईक करतो. आम्हाला आवडत नाही, पटत नाही म्हणून आम्ही काय म्हणू, तर असा जो व्यक्ती असेल, तर असा जर व्यक्ती करत असेल तर आपण जेनोफोबिया म्हणतो. त्याला फोबिया झालेला आहे, म्हणजे भीती झालेली आहे. किंवा फोबिया म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे फोबिया हा शब्द येतो तिथे फोबिया म्हणजे भीती होते, म्हणून लक्षात ठेवा. आता इथे जेनोफोबिया म्हणजे तो दुसऱ्या देशातील लोकांचे कस्टम आहे, त्याची संस्कृती आहे किंवा त्यांना तो डिसलाईक करतो, त्याला म्हणजे आवडत नाही त्याला, म्हणजे परदेशी व्यक्तीचा तिरस्कार करणारा असं तुम्ही म्हणू शकता. पुढचा शब्द डायमंड इयर म्हणजे 60 इयर. आता हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की रौप्य महोत्सव कधी असतो, गोल्डन इयर कधी असतो, म्हणजे गोल्डन जुबली कधी होऊ शकते, हिरक महोत्सव कधी असतो, डायमंड इयर कधी असतो आणि प्लॅटिनम कधी असतो, हे कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, सांगण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जवळजवळ वन वर्ड सबस्टिट्यूशन कवर केलेले आहेत. आणि आता अशा प्रकारे बाकीचे सुद्धा लेक्चर आपल्याला अपलोड करायचेच आहेत. तर हे लेक्चर सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता हे फक्त मी आता PYQ आहे ते याच्यामध्ये इन्क्लूड करून काढले होते, म्हणजे ते लिहून इथे ते लिहिणे, ते एक्सप्लेन करणे, या सगळ्या गोष्टीमध्ये खूप वेळ जातो. तर चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत लाईक केलं नसाल तर लाईक करायला विसरू नका, म्हणजे आपल्या व्हिडिओंनासुद्धा. तर आता एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे समोर आपण जे लेक्चर अपलोड करणार आहोत ते कोणत्या विषयावर आणि कोणत्या टॉपिकवर लेक्चर अपलोड करायचे आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. म्हणजे तसं मी मराठी ग्रामरची सिरीज आता घेणार आहे आणि ती कंटिन्यू करणार आहोत, जशी वन वर्ड सबस्टिट्यूशनची केली. त्याच्यानंतर अँटोनॉम्स, सिनोनॉम्स, होमोनॉम्स आणि काय म्हणते आपला इडियम्स अँड फ्रेजेस, मिसस्पेल्ड वगैरे त्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत. PYQ बेसिस आपण ती घेऊ, ते सुद्धा लेक्चर आपण कंटिन्यू करू. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.